नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये जी पेन्शन जमा करण्यात आली होती तर यांना काही जे लाभार्थी आहेत यांना 1500 रुपये जमा करण्यात आले होते आणि उर्वरित जो लाभ आहे तो 16 तारखेपासून आजपर्यंत म्हणजे कोणत्याही क्षणी वितरित होण्याची सूचना होती। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। संबंधित अधिकारी असतील यांना आपण कॉल केला होता तर यांच्याकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे की 16 तारखेपासून म्हणजे 16, 17 आणि आतापर्यंत जी पेन्शन वितरित होणार होती जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी तर 1500 रुपये आले होते आणि उर्वरित 1000 रुपये आहेत तर यांच्या प्रतीक्षेत ते अजून देखील आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये कधी जमा होत आहेत। तर यांना सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजेच की कालपासून जी नोटीस पोर्टलवरती देण्यात आली होती, प्रोसेस तर सुरू करण्यात आली होती परंतु संबंधित विभागाला एक नोटीस प्राप्त झालेली आहे। तर ही नोटीस जी आलेली आहे तर याच्यामध्ये सध्या जे अतिरिक्त 1000 रुपयाचं वितरण केलं जाणार होतं तर हे थांबवण्यात आलेलं आहे। तर याच्या मागे काय कारण आहे तर ते देखील आपण जाणून घेऊया। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांना 2500 रुपये पेन्शन झालेली आहे तर काही लाभार्थ्यांची 1500 रुपयेच पेन्शन आलेली आहे। त्यामुळे उर्वरित जे लाभार्थी आहेत तर यांना जी पेन्शन आहे ती वितरण होणार होतं। तर यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून किती दिव्यांग लाभार्थी आहेत यांची पुन्हा नावं जी आहेत ती एकत्रित करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर सर्व आकडेवारी निश्चित करून पुन्हा जी व्हेरिफिकेशन आहे, पुन्हा जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांची आकडेवारी ठरवून अजून कोण वंचित राहिलेला आहे की नाही हे पाहून संबंधित अधिकाऱ्यांना आकडेवारी गोळा करण्याचं काम आणि पुन्हा पोर्टलवरती संबंधित माहिती डेटा अपडेट करण्याचं काम देण्यात आलेलं आहे। त्यामुळे सध्या जी वाढीव पेन्शन आहे ती 2 दिवसांमध्ये जमा होणार होती ती सध्या जमा होणार नाही आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत, कोणाकोणाला 1500 रुपये मिळाले आहेत, कोणाकोणाला 2500 रुपये मिळालेले आहेत। सगळी आकडेवारी काढल्यानंतरच त्यांना उर्वरित 1000 रुपये द्यावेत अशा सूचना वरून प्राप्त झालेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांना 1500 रुपये मिळालेले आहेत अशांची पुन्हा आकडेवारी काढली जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे। याच्यामध्ये जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांना देखील याच्यामध्ये समायोजित करून पुन्हा लाभ वितरण केला जाणार आहे। तर हा लाभ जो आहे जो अधिक जो 1000 रुपयांचा लाभ आहे तो देखील लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि संपूर्ण आकडेवारी घोषित झाल्यानंतर पोर्टलवरती डेटा अपडेट झाल्यानंतर त्वरित जो लाभ आहे तो येत्या काही दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे। पण अजून ही निश्चित अशी तारीख नाही आहे। साधारणतः आता दिवाळीचा सण असल्यामुळे अनेक जे अधिकारी असतील तर सुट्टीवरती जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या तरी या पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित 1000 रुपये येण्याची शक्यता आहे। तर आत्ताची ही महत्त्वाची तर अशा प्रकारे ही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे। सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। उर्वरित 1000 रुपये जे जमा होणार होते तुर्तास हे हप्ते जमा होणार नाही आहेत, पेन्शन आहे ती जमा होणारच आहे पण ती पुढील हप्त्यामध्ये शक्यता आहे। तर अशा प्रकारे या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळताच आपण तर या संदर्भात जर नवीन माहिती मिळाली तर लवकरच आपण अपडेट देणारच आहोत।